तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, गार्डनची व्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे, सुसज्ज असं गार्डन त्या ठिकाणी पाहिजे, रस्त्यांची काही समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याच्या काही समस्या आहेत, स्ट्रीट लाईटच्या काही समस्या आहेत, अशा बऱ्याचशा काही समस्या त्या ठिकाणी आहेत. त्या समस्या तिथल्या घेऊन मी निवडणूक लढणार करू शकते नाही. मी तळेगावमध्ये प्रस्ताव दिला होता की आपण या निवडणुकीला युती म्हणून सामोरे जाऊ आणि सामोपचारानं हे गावामध्ये प्रत्येकाला कशी संधी देता येईल किंवा एक सामाजिक सलोखा जपता येईल या भावनेतनं तो प्रस्ताव तयार केला होता. आणि त्यातून मी माझा धर्म पाळलेला आहे. 11 जागा भारतीय जनता पक्षाला द्यायच्या कबूल केल्या होत्या, त्यापैकी 10 जागा आम्ही त्यांना दिल्या. एक शेवटची जागा फक्त मी, बाकी आमचे 7 जण हे बिनविरोध करायचे ते त्यांनी अडकवून ठेवले. म्हणून तो एकच फक्त आम्ही थांबवला की तुम्ही 11 पैकी 10 बिनविरोध केलेत आणि आमचे 7 का थांबवले. त्यावरती काही मंडळी फोन स्विच ऑफ करून पळून गेले आणि ज्यांच्यासोबत युती केली त्यांनी त्यांच्या भावालाही बिनविरोध करून घेतला आणि त्याच्या बदल्यात मला गिफ्ट म्हणून माझ्या भावाला त्यांनी लढायच्या तयारीत आणलेला आहे. तो त्याचा लढल. मी त्याला स्वतःहून उमेदवारी दिलेली नव्हती किंवा मी उमेदवार म्हणून जाहीर केला नव्हता. पक्षातले मंडळी, तिथल्या स्थानिक नागरिकांनी आवाहन केलं होतं, विनंती केली होती की तुमच्या घरातला व्यक्ती आमच्या भागात असला पाहिजे काम करण्याकरता, म्हणून त्याची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. शहरात चांगलं वातावरण असताना आम्ही ज्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जातोय किंवा युतीचा फॉर्म्युला करून गाव शांत करण्याचा निर्णय केला, त्यातून ज्यांना डाव साधायचा होता त्यांनी डाव साधलाय आणि गावात सुनील शेळकेलाच घेरण्याचा जो काही प्रयत्न करतात त्याच्यातून काही तथ्य किंवा त्यांना काही त्याच्यातून मिळणार नाही. हे त्यामुळेच हे तुमचं अपयश म्हणायचं की तुमची फसवणूक झाली म्हणायचं ना. आता ते जे युतीचा फॉर्म्युला त्यांनी मान्य केला त्यांना आता तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की सुनील शेळकेंनी तुमच्या शब्दात कुठं कमी पडला किंवा तुम्ही आणि आम्ही एकत्र बसून जो निर्णय घेतला त्यामध्ये सुनील शेळकेंनी कुठं चुकीचं कृत्य केलं का की तुम्ही या पद्धतीनं आज गलिच्छ राजकारण जाणीवपूर्वक करता. लोणावळ्यात आणि वडगावमध्ये तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली म्हणून भाजपने ही खेळी केली. तळेगाव हा विषय वेगळा, लोणावळा आणि वडगावचा विषय वेगळा. तळेगाव आणि लोणावळा हा फॉर्म्युला ठरला होता. तळेगावमध्ये नगराध्यक्ष भाजपचा, लोणावळ्यात राष्ट्रवादीचा, पण तिथं त्यांनी 8 दिवसापूर्वीच विषय संपवलेला होता. त्यामुळे त्याचा याचा काही संबंधच नाही. तुम्हाला प्रचारात इथं अडकवून ठेवायचं, बंधूच्या प्रचार मी करणे, त्याचा प्रचारच नाही करणार. मला त्याची प्रचार करण्याची आवश्यकताही नाही. तिथल्या नागरिकांनी सांगितलं की सुदाम शेळके तुमच्या घरातला व्यक्ती आमच्या भागात नगरसेवक पदाला द्या, इथं लक्ष देणारा व्यक्ती पाहिजे, म्हणून त्याला तिथं दिलेला आहे. तो तर राजकारणात पण जास्त नसतो, तो व्यवसायात आहे, परंतु त्यालाही तिथं उतरवायची वेळ आली. ठीक आहे, बघू, काळजी करायचं कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.